हृदय हे आपुले चौफाळुनिया भले वरे बैसो पावले श्री गुरूंची संपाद्य ज्ञानांची विधाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावजी आद्यत्रय जननी देवाची गुरु तीर्थ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अति जैसे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेली ओवी ज्ञानेंचे राजे योग्यांचे माऊली साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संत विश्वमाऊली ज्ञानोबराय आणि ज्ञानोबरायांच्या पवित्र ज्ञानेश्वरी ग्रंथातील 18व्या अध्यायातील ही ओवी असून या ओवीमध्ये भगवान श्री ज्ञानोबराय आपल्याला श्री गुरूंचं म्हणजे संतांचं महत्व सांगतात। प्रत्येक संसारी जीवाच्या जीवनामध्ये श्री गुरु असावेत, प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक तरी श्री गुरु असावेत। का श्री गुरु असावेत तर ज्ञानोबराय सांगतात त्यांचं जीवन समाधानी व्हावं, सुखी व्हावं असं जर वाटत असेल तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक श्री गुरु असले पाहिजे। गुरु तीर्थ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अति जैसे। काय करतात ते श्री गुरु तर ते श्री गुरु आपला अज्ञान रूपी अंधकार नाहीसा करतात आणि ज्ञान रूपी प्रकाश आपल्या जीवनामध्ये पाडत असतात। मग ती श्री गुरु कसे असावेत तर ती श्री गुरु श्रोत्री असावेत, ब्रह्मनिष्ठ असावेत, कृपाळू असावेत, उदार असावेत। सुंदर चिंतन विचार सागरामध्ये केलेला आहे। आणि ते श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ श्री गुरु त्या संतांचं जीवन कसं असलं पाहिजे तर अनेक संतांनी वेगवेगळ्या पद्धतीने वर्णन केलेलं आहे। कसं संतांचं जीवन ज्ञानोबराय सांगतात संत कोणाला म्हणायचं जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत हा भक्ती योग निश्चित जाण माझा सर्वत्र समम पश्यती। जे सगळ्यांना समान पाहतात, आपलं मानतात, त्यांची स्थिती कशी झालेली असते हे विश्वाची माझी घर ज्ञानोबराय सांगतात। हे विश्वच आपलं आहे अशी ज्यांची भावना असते त्यांना संत म्हणतात ते कोणाचाही द्वेष करत नाही, शत्रू मित्र सगळ्यांना आपलं मानतात, समान मानतात, कोणाची निंदा करत नाही, कोणाची स्तुती करत नाही, समान त्यांची स्थिती असते। सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ ज्ञानाचा उद्बोध भक्तिप्रेमाचा कल्लोळ। आणि असे जे लक्षणे युक्त ज्या श्री गुरूंचं जीवन आहे असे श्री गुरु प्रत्येक संसारी जीवाच्या म्हणजे तुमच्या आमच्या सानिध्यामध्ये आपल्याला इथे श्री गुरु म्हणून प्राप्त झाली पाहिजे। आणि त्यांच्या सानिध्यामध्ये राहून काय होतं तर त्या जीवाचा उद्धार होतो। ज्ञानोबराय सांगतात गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन।